जुनी कार खरेदी करताना ही छोटीशी चूक केली तर थेट तुरुंगवारी। दिल्ली बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला असून तपासात या घटनेत वापरलेली कार ही जुनी असल्याचे समोर आले आहे। विशेष म्हणजे या वाहनाची मालकी योग्य प्रकारे हस्तांतरित न झाल्याने तपास यंत्रणांनी सुरुवातीला जुन्या मालकाला संशयाच्या भोवऱ्यात ओढले होते। या प्रकरणामुळे वापरलेल्या कारच्या खरेदी विक्री प्रक्रियेत अनेक जण कागदपत्रांची योग्य पडताळणी करणे टाळतात। हा गंभीर मुद्दा पुन्हा पुढे आला आहे। यामुळे अनेकदा जुनी वाहने चुकीच्या हातात जातात आणि चुकी न करता खरा मालक अडचणीत सापडतो। त्यामुळे जुन्या वाहनांच्या खरेदी विक्री प्रकरणात काय काळजी घ्यावी हे आता आपण पाहूया। तज्ञांच्या मते कारची विक्री किंवा खरेदी केल्यानंतर फॉर्म 29 आणि 30 भरून त्वरित आरटीओ मध्ये मालकी हस्तांतरण करणे आवश्यक आहे। वाहन दुसऱ्या राज्यात जात असल्यास फॉर्म 28 एनओसी आवश्यक ठरते। कर्ज फेडले असल्यास बँकेकडून फॉर्म 35 व एनओसी घ्यावे लागतात। विक्रेत्याला वाहनाची मूळ आरसी, वैध विमा आणि पीयूसी सादर करावे लागेल। खरेदीदाराला आधार कार्ड, मतदान कार्ड सादर करणे आवश्यक आहे। खरेदी विक्री करणाऱ्याला पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह सर्व कागदपत्रे फॉर्मसह आरटीओ कडे सादर करावी लागतील। यासाठी शुल्क भरावे लागेल आणि मग नवीन मालकाच्या नावावर आरसी जारी केली जाते।